सरदाराचा शालू मुलाच्या देवी त्याच्या पायाची उभी अशी कोण सरदार मग नसतील मी माझा प्रेम तुला देऊ शकत नाही आणि तुला मी माझी करून देऊ शकत नाही. हा माझा अंतिम निर्णय नाही. तुमचा हा निर्णय मला मान्य नाही. तुला नसेल कारण
आणि त्याने तसं स्वयंवर मंडपात बोलून सुद्धा दाखविलं की आपण कुणीतरी आहोत हे सिद्ध करण्यासाठी, लग्न करण्यासाठी त्याने नाही असं केलं. जर पणाचं स्वयंवर असलं असतं, त्या पणाचं जिंकून एखाद्याने तिने कन्याचं हरण करायचं असलं किंवा सामोपचाराला न्यायचं असतं तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण असं त्या स्वयंवरात काहीच नव्हतं. होय ना? हा, मग मला सांग, त्या क्षणाला भीष्मांचा आणि त्यांचा मात्र ज्या क्षणाला भांडण होतो, हा, त्या क्षणाला तू का नाही बोलू शकलीस? कारण की माझा प्रेम शालवा बघेल तेव्हा माझी मुक्तता होते. त्या क्षणाला मी तुला घेऊन गेलो. याचं कारण आहे स्त्रीचे ओठ हे संस्काराने शिवलेले असतात. हा, आणि ते शिवलेले ओठ संस्कारमय असल्या कारणानं तिथं नाही बोलू शकत. होय ना? मग मला सांग, जगात याच्या पुढे माझ्या नावाला नाही का डाग लागणार? काय जर का मी तुझ्याशी लग्न केलं तर उद्या जग काय म्हणेल? नाही. एकच म्हणेल की शाल्व राजाने आपलं प्रेम मोहन केलं, तो आपल्या प्रेमासाठी धर्माचा युद्ध केलं, निकालाचं युद्ध केलं, शेवटपर्यंत प्राण पणाला लावून जायचा. आणि शेवटी एक जांभेनं त्याच्यावर प्रेम केलं, ती तुच्छतेनं हस्तिनापुराकडे पाहून ती पुन्हा शाल्वापर्यंत गेली. नाही, जग आपल्या बाजूने टाळ्यावर होती. याच्या पुढे जग एकच म्हणणार आहे, ज्यावरती भीष्माने जिंकली, ज्यावरती भीष्मांचा आणि शाल्वांच्या संघर्षात शाल वाढला, त्यावरती अधिकारी कोण असेल तर भीष्म. हा तुमच्या मनानं घेतलेला निर्णय झाला राजे. हा, जग असं काय म्हणेल याचा विचार तुम्ही आता करता. होय, कारण हे राजा आहे, करावंच लागते. राजा तुम्ही आहात ना, हम्म. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, काय? मी तुम्हाला प्रेम दिले. हम्म. प्रेम अजूनही तुमच्या चरणावर माझं प्रेम लोकांकडे घेते. पण माझ्या प्रेमाला तुम्ही भेटावू नका. मला जग काय म्हणेल यापेक्षा माझं जीवन तुम्ही माध्यमभूमी करू नका. हो, तुम्ही नाही तर अन्य माझ्यासाठी कोणीच नाही. मला तुम्हाला नाही का माहिती, माझा शेवटचा आणि अंतिमचा निर्णय एकच आहे, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तू जाऊ शकतेस. शेवटपर्यंत तुमचा एकच निर्णय की मला लग्न करणार नाही. आग लावलीत माझ्या जीवाला. काळी पेटला माझं करण्यासाठी पाहली. आणि संसाराची सुखदुःख उराशी बाळगून हस्तिनापुरातून सोडलेला मार्ग इथपर्यंत कधी आले तेच मला कळलं नाही. अहो, क्षणाक्षणाला मला तुमची मोठी दिसत होती, पण तुम्ही मात्र मला सांगितलं की भीष्मानं तुम्हाला जिंकली. होय. त्यानंतर त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलंय. तर हे स्वयंवर जिंकण्यासाठी मुळे नव्हते राजे. हे कुठल्याही पणाचं स्वयंवर नव्हतं. मग अर्थात हा मग त्या क्षणाला तू का नाही बोलली? सांगितलं नाही. कोण शिवलं? संस्कार हा संस्कार हा. मग त्या क्षणाला संस्कार आला, मग या क्षणाला माझं तत्व आले तर मला नाही लग्न करत. मला एक सांगा, हा. तुमचं तत्व आहे तर हम्म. जे नव्हतं ते तुम्ही का सांगता असं? तर ते पणाचं स्वयंवरच मुळात नव्हतं, तर तुम्ही असं का म्हणता की त्याने जिंकली हे जिंकण्यासाठी होतं का? हे जिंकण्यासाठी नसलं परिश्रम प्रकार काय घडणार आहे तुला नाही पाहिजे. बघितलं मी, हा. पाहिलं सगळं. हम्म. पण तुम्ही म्हणता त्याने जिंकली, मुळात हे जिंकण्यासाठी स्वयंवर नव्हतं राजे. मग छान होणं, हे तरी म्हणणे आहे तुला. मान्य आहे मला. मग तुझ्या आपण अधिकार दिले का? हरलेल्या शाल्वाबरोबर आयुष्यभर संसार करायला मी जर तयार आहे तर तुम्ही का नाव आहे? पण माझी इच्छा नाहीये तुझ्यावर संसार करण्याची आता. कारण ते मला लांछनास्पद आहे म्हणून मी करू शकत नाही. प्रतिष्ठेला जाग लागेल. होय. होय ना? हम्म. सर्वराज, हा. म्हणजे प्रेम जरी पायदळी तुडवलं, हम्म. ते भंगून गेलं तरी त्याचं तुम्हाला काही वाटत नाही. हम्म. तुम्हाला फक्त एकच वाटतं की तुमचं तत्व, तुमचं लौकिक नाहीसं होईल. हा. अहो, एखादी स्त्री जर लौकिक नसलेल्या बरोबर जर लग्न करायला तयार असेल तर तुमचं काय म्हणणं आहे? पण माझं इच्छाच नाही. का? मग तुझं म्हणणं काय?
मी तुला माझा शेवटचा निर्णय सांगितलंय. मी तुझ्याशी आता लग्न करू शकत नाही. जाऊ शकतेस. तेच का माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्ही? होय. याच का माझ्या भावना तुम्ही याच का माझ्या भावनांशी तुम्ही खेळात? मग त्या सोयीवर मंडपात तुमचं आणि भीष्माचं जेव्हा गंभीर युद्ध झालं तेव्हा एक शब्द तरी प्रेमासाठी सांगितला असता की हे जे सोयीवर आहे ते जिंकण्याचं सोयीवर नाही. मी जरी हरलो तरी सुद्धा काशी राजांच्या वतीनं मी लढतोय. अर्थात या कन्या देण्याचा कुठलाही अधिकार तुम्हाला नाही. काशी राजांच्या वतीनं मी लढलो. होय ना. मी हरलो. मी गेलो. पण असं असं नाही. भीष्माला तुम्हाला घेऊन गेला. त्यानंतर तिथं जाऊन मी त्यांना सांगितलं आपल्या प्रेमाबद्दल उघड उघड सांगितलं. मग ज्यावरती भीष्म माझा वैरी आहे त्यावरती त्याची भीक मी का घेऊ? वैरी नाही प्रतिस्पर्धी. बरोबर आहे. वैरी काय प्रतिस्पर्धा नाही. वैरी शेवटपर्यंत वैर्याला मारण्यासाठी प्रयत्न करतो आणि प्रतिस्पर्धी अभय देतो. मग तुम्हाला अभय दिलाय. तुम्हाला अभय दिलं. मला तुमचा तो भीष्म वैरी नाही कारण भीष्मामुळे केव्हा केव्हा तुम्हाला त्याचा उपयोग झाला. सुखावा हा जीवन झाला हे विसरला तुम्ही. नको याबद्दल भीष्म केव्हा केव्हा तुम्हाला मोठं करण्यासाठी घडलाय. म्हणून मी म्हटलं भीष्म तुमचे वैरी नाही पण प्रतिस्पर्धी होते. सोयावर मंडपात जे घडलेलं ते योग्य होतं का? सोयीवर मंडपात घडलं ते योग्य नाही. कदाचित तिथं जाण्याची वेळ येईल तर सगळं विचारणार आहे. जरूर. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते काय तुम्ही जे बोलता ते मला मान्य नाही राहिले. तुझ्या माझ्या कशाला आवडत नाही. मी तुझ्याशी लग्न करत नाही. हा माझा शेवटचा निर्णय आहे. तू जाऊ शकतेस. ठीक आहे. तुमचं जर म्हणणं असं असेल ना जबरदस्तीनं कुठलंही नातं कधी टिकत नाही. मी नातं आणि जबरदस्तीनं मला तुझ्याशी आता लग्न करायचं नाहीये. मी नातं टिकवण्यासाठी म्हणण्यापेक्षा तुम्ही आता लग्न करून क्षणात तरी मला ठार केलं असतं ना तरी माझ्यासाठी भाग्यवते मी. संसार करायला जिवंत नाही ठेवलं असतं तरी चाललं असतं. पण तुमच्या नावाचं पोटभर कुंकू जरी मी लावलं असतं ना तरी सुद्धा स्वर्गाचे एक एक पायरी हात दाखवून काढले असते. पण ती माझी इच्छाच नाही. कारण तुमची प्रतिष्ठा प्रेमापेक्षा तुमचं लौकिक आता मला कळलं. काय ते जे युद्ध झालं ना ते धर्म अधर्माचं नव्हतं. नीती अनितीचं नव्हतं. भीष्म आणि शांततेचं नव्हतं. ते युद्ध होतं तर एक स्त्री आणि एक पुरुष. स्त्री कधी काहीही तिला सांगावं प्रेमासाठी शब्द देऊन सुद्धा तत्व म्हणून स्त्रीबरोबर केवळ सौदेबाजी करावी हा त्या जगाचा न्याय झाला. आणि सर्व राहून तुम्ही तर असं म्हणत असाल ठीक आहे नाही आता मी इथं थांबत. तुम्ही जर मला जायला सांगत असाल तर जाते मी. शेवटपर्यंत तुमच्यासाठी मी तडफडत राहिले. शेवटपर्यंत मी तुमच्यासाठी